तर मंडळी, आज मी मटकीची भाजी बनवत आहे. मटकीची सुकी भाजी आणि रस्सावाली भाजी. इथे मी बाजारातून मोड आलेली मटकी घेऊन आली. भिजलेली मोड आलेली मटकी बाजारात मिळते. शक्यता तुम्ही घरी पण मटकी भिजत ठेवू शकता. घरी भिजवून ठेवलेल्या मटकीलाही अगदी छान मोड येतात. पण मी रेडीमेड आणलेली आहे. त्याच्यामध्ये मी व्यवस्थित चेक करून घेते काय आहे का, आणि नंतर पाण्याखाली धुवून 3 ते 4 वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतले. आणि मग मटकीच्या भाजीसाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ह्या सगळ्या वस्तू मी आता इथे चिरून घेते. हे पहा, मी इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर भाजीसाठी सगळं रेडी करून घेतलं आहे. आणि आता मी भाजीला फोडणी देत आहे. इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली होती. त्याच्यामध्ये आता तेल गरम झालं आहे. मी जिरं आणि थोडी कोथिंबीर टाकली आणि मग थोडंसं कांदा फोडणीसाठी मी ॲड केला. इथे जो आपण एक टोमॅटो कापून ठेवलेला तो पण मी आता ॲड केला आहे. व्यवस्थित कांदा टोमॅटो फ्राय करून घेते. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी घरी खोबरं, सुकं खोबरं जे असतं आपलं, ते व्यवस्थित असं खरपूस भाजून त्याचे मी पावडर बनवून घेतले. त्याच्यामध्ये मी गरम मसालेही ॲड केले होते आणि लसूण ॲड केलेला. तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ते वाटप टाकू शकता. मी कांदा खोबऱ्याचं वाटप टाकून ही भाजी बनवते, पण मी अशा प्रकारे फक्त सुकं खोबरं भाजून ठेवलेलं. जर हे वाटप तुम्ही बाहेर ठेवलं, फ्रीजमध्ये नाही ठेवलं, तरी पण ते खराब होत नाही. त्यासाठी मी याच्यामध्ये कांदा मिक्स नव्हता केला. नंतर चवीप्रमाणे तुम्हाला जसं हवं तसं तिखट, हळद आणि थोडी कोथिंबीर ॲड केले मी. आणि आपण 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून आपण हे थोडं वाफवून देऊया. नंतर त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं चवीप्रमाणे आणि थोडंसं पाणी टाकून मी परत 2 ते 3 मिनटं हे झाकण ठेवून दिलं होतं. आणि हे बघा, मटकी आपली ऑलरेडी शिजलेली आहे. मटकी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. आणि आता ही मटकीची भाजी मी थोड्या वेळ अजून 2-3 मिनटं ठेवून झाल्यावर त्यामधली थोडीशी सुकी भाजी मी वेगळी करून घेणार आहे. आणि त्यामध्ये परत मी जे वाटण रेडी केलेलं होतं ते मला जसं ग्रेव्ही हवं आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये ॲड केलं आणि थोडंसं पाणी ॲड करून मी परत ते थोडा वेळ उकळून दिलं. तर इथे माझी मटकीची सुकी भाजी आणि रस्सावाली भाजी रेडी झालेली आहे. आवडली असल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.